कपिलजी भोईर सावलाम रणधीर साहेब आपला सुद्धा हा सन्मान आपण स्वीकारावा. सावळारामजी बऱ्याचशा नावांमध्ये राम दडला येते बाबा. मुठवल मध्ये खूप राम आहे. वा छान आहे. सावळारामजी दळवी. सावळारामजी दळवी साहेबांचा आपण वरिष्ठ नागरिक यांचा सन्मान घेतोय आपल्या मंडळाच्या वतीने. प्रत्येकाने या ठिकाणी उपस्थिती दाखवली आहे आणि स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. अरुणजी रणधीर साहेब सुद्धा सन्मान स्वीकारतील. अरुण रणधीर साहेब मुठोल प्रीमियर लीग 2024 चा हा जल्लोष पाहतो आपण. त्यामध्ये एका बाजूला क्रिकेट, दुसऱ्या बाजूला हा स्वागत सन्मान अरुण रणधीर साहेबांचा. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये समीर आणि अजयची जोडी आली आहे. सौरभ आणि अजय आहे आणि गोलंदाज संदीप. अरुणजी रणधीर साहेबांना एकदा राकेश गायकवाड कव्हर करा. शेवटचा कव्हर करा. राकेश आमचे ऑलराऊंडर आहेत. ते कधी नाराज होत नाही बघा. मस्त कॅमेरा फिरवत आहेत. तर पहिला चेंडू पडला. आपण बाकीचे सन्मान नंतर घेऊया. तर युवराज चेंडू पडलेत किती? पहिलाच वाईट पडला आणि 2 धावा इथे झालेल्या धावफलकावरती. हर्ष 11 विरुद्ध मोरिया 11 असा सामना इथे सुरू झालाय. मुठोल प्रीमियर लीग 2024 चा हा दुसरा सामना. हो, खूप मोठा फटका इथे खेचून मारलाय. काऊ कोणाच्या दिशेने चेंडू जातोय. तर मैदानामध्ये 2 नंतर 4 आले. एकूण धावसंख्या 6 झालेली आहे. पहिली इनिंग सुरुवात आणि हा बॅटची कडा. चेंडू फ्लाय झाला. लेग स्लिप नाही त्या ठिकाणी विकेटच्या डाव्या बाजूला आणि चेंडू गेला अगदी लॉंग स्टॉप रिजनकडे. बाईकच्या माध्यमातून डिक्लेअर 1 धाव. धावसंख्या 7. हा चेंडू सुद्धा टर्न केला जातोय. आमचे रिस्टार आलेले आहेत. कुणाल भामरे संघ घेऊन. वेलकम रिस्टार. वा फेमस. आज मज्जमो. संध्याकाळी मजा असेल. सेलिब्रेशन. भरपूर रील बनवल्या जातील असं वाटतंय. ओव्हर द विकेट हा गोलंदाज फ्लाईट देतो. चेंडूला टॉस केला होता. शॉर्ट स्क्वेलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. त्या दरम्यान सिंगल धाव प्राप्त केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 8 वर. सन्मान्य लक्ष्मण पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. शुभ स्वागतम, सुस्वागतम. या आपलं हार्दिक स्वागत मुठोल प्रीमियर लीग 2024 च्या ह्या स्पर्धेमध्ये. गोलंदाजा पुढचा चेंडू होता तो फिंगर रोल केले होते आणि स्वतः गोलंदाज बघा कॉटन बॉल घेतोय. काय जल्लोष आहे. संदीपचा जल्लोष बघितला आपण. बघा सांगतोय मैदानामध्ये की मी आहे ना, मी विकेट घेईन. आमचे रजिस्टर आता कोणाला अगदी मूड मध्ये आलेत. आज वाटतं कुणाल धमाल करेल. दे धमाल कुणाल भामरे. धावसंख्या आहे ती 8 वर. एक गडी बाद. सौरभ बाद झाला. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. आता सुद्धा दोन्ही संघांचे 12 खेळाडू नाही आहेत बहुतेक. प्रत्येक संघामध्ये 11 दिलेत का संघ मालकाने. बॅट्समनचं नाव प्रतीक आलाय. 1 डाऊन बॅट्समन जो सामना करेल संदीपचा. संदीपचा पुढचा चेंडू मस्त पद्धतीने संदीप फिंगर रोल करतोय
अगदी चतुर आहे गोलंदाज. फॅन्टास्टिक बॉलिंग संदीप कडून. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला ठेवतोय. चांगलं नियंत्रण आहे. चांगला टर्न करतोय. चांगला कट करतोय चेंडूला आणि विकेट सुद्धा प्राप्त केली. या पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या आहे मोरिया 11ची. 1 गडी बाद 8 वर. बजाव डीजे. तर नवीन फलंदाज आणि नवीन गोलंदाज सुद्धा मैदानामध्ये पाहतोय आपण. एक षटक समाप्त झालं. आशिष नावाचा गोलंदाज. आशिष निर्णायक झाला होता आपल्या भारतामध्ये. हा आशिष मुठवलचा आहे बरं का. आशिष पहिला चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. फुलटॉस दिला आणि चेंडू उडवला ऑन साइडला. झेल टिपला. ओ माय गॉड. वन अँड झेल. उत्कृष्ट झेल टिपलाय तो सुद्धा संदीपने. ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. जणू काय आंब्याच्या झाडावरून आंबा काढावा आणि आदित्य वायडीस लॉंग ऑन आणि काऊकोणच्या मध्ये उभा होता आणि असं वाटलं की षटकार होणार पण तो नाही. अशा प्रकारची फिल्डिंग असेल तर नक्कीच समोरच्या संघाला इथे धास्ती लागू शकते आणि ते धास्ती निर्माण झाली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. धावसंख्या 8 वरतीच थांबलेली आहे. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो. तर विकेटचं पतन झालं. सुंदर झेल कॉट बिहाइंड. हिरेश बाद झाला. हिरेशने 4 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला. एकूण धावसंख्या झाली आहे मोरिया 11ची 12. 3 गडी बाद. हर्ष इलेवन बॅटिंग करतोय का?
मोनिश भांबरे आला आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये 5व्या क्रमांकावर. गोलंदाज आशिष टॉससाठी सज्ज. पूल केलाय आणि हा पूल सक्सेसफुल असेल का? त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. चांगली फेकी करतोय डायरेक्ट टू द हँड ऑफ बॉलर, पण तो बॉलरने चेंडू सोडलाय आणि बॅट्समन धाव घेण्याची सोडणार नाहीये. लगेच चपळाने धाव कव्हर केली अजून अतिरिक्त आणि एकूण धावा घेतल्या ह्या चेंडूवरती 2. एकूण धावसंख्या झाली आहे 14. 2 षटकांची समाप्ती. टॉससाठी या कॅप्टन. पुढच्या सामन्यासाठी टॉस करायचा आहे. राजीव 11चा कॅप्टन आणि वंश 11चा कॅप्टन या नाणेफेकीसाठी. राजीव 11नी पहिला सामना
धावसंख्या 18. शेवटचं षटक सुरू आहे आणि तब्बल 6 गडी बाद झालेत. गोलंदाज हर्ष आहे. नवीन बॅट्समन येतोय मैदानामध्ये. संदेश मोनिशच्या सोबतीला. संदेश स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला मोनिश आहे. संदेशला काय संदेश दिलेत बघायचे आपल्याला, कारण त्याच्या वाट्याला 4 चेंडू आहेत. आता धावसंख्या 18 असताना 4 चेंडूमध्ये किती धावा करेल संदेश. बॅटिंग लाईनला पूर्ण ढासळली आहे हर्ष 11ची. हो, संदेश आपला संदेश देतोय की मी काय करू. मला ठेवलंय शेवटी. टेलेंडर. पुढचा चेंडू गोलंदाज वर द विकेट. फ्लाईट देतोय, फुल टॉसला बॉलरच्या डोक्यावर मारचा प्रयत्न करतो. पंच बाळा माने सरांनी बिमर इथे घोषित केलाय. या चेंडूला 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे सरकत असताना हर्ष 11ची 20 वर. अजून 3 चेंडू असतील या इनिंगसाठी पर्याप्त. आणि चेंडू हा येणारा फ्री हिट आहे, अगदी फ्री माइंडने खेळण्यासाठी संधी. मोनिशच्या वाट्याला हा, परंतु चेंडू अचूक टाकला गोलंदाजाने. हर्ष याने सुंदर चेंडूची हाताळणी केली. कटर होता, टप्पा पडला तर चेंडू आत टर्न झाला विकेट किपरच्या डाव्या बाजूला. चांगलं रनअप आहे बघा. उंच उडी घेतो. हो, रिलीज छान करतो. अगदी भुवनेश्वर कुमार स्टाईलचं रनिंग आहे. रिलीज सुद्धा आहे या बॉलरचं. किती वेगाने षटक समाप्त करतोय बघा. हर्षचा शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिर 20 वर हर्ष 11ची. आणि गोलंदाज सुद्धा हर्ष आहे. आणि हर्षवरती अटॅकचा प्रयत्न केला होता. हा स्लॉप स्टिकचा प्रयत्न. चेंडू लेग स्टिपच्या जवळून जात असताना डिक्लेअर झोनकडे फाईनमध्ये एका धावेसाठी. एकूण धावसंख्या झाली 21. 22 धावांचं टार्गेट सेट केलंय जिंकण्यासाठी मोरिया 11च्या पुढे. चला आपण स्वागत सन्मान करूया आपले राहिलेले पाहुणे. आपल्यामध्ये लक्ष्मणजी पाटील साहेब आहेत. तर लक्ष्मणजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करूया. ज्यांना यथोचित सन्मानित करूया आपण नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते. तर आपण पाहतोय लक्ष्मणजी पाटील साहेबांचा स्वागत सन्मान आपण करतोय आपल्या व्यासपीठावर. अगदी आपल्या क्षेत्रामध्ये ज्याने यशस्वी चांगली कामगिरी केली आहे असे आमचे मुठवलचे लक्ष्मणजी पाटील आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेत. सुभाषजी भामरे माजी सदस्य ग्रामपंचायत सुद्धा आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. आणि आपण आज सन्मान घेतोय लक्ष्मण पाटील साहेबांचा. त्यानंतर सुभाषजी भामरे साहेब या आपले सन्माननीय कार्यकुशल कार्यतत्पर विकास पुरुष असं ज्यांचं नाव आहे सुभाषजी भामरे, ज्यांचा आपण येथे स्वागत सन्मान करतोय टाळ्यांच्या गजरामध्ये. मोठं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं ह्या आपल्या मुठवर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सुभाषजी भामरे हे मान्यवर, क्या बात आहे, ज्यांनी आम्हाला तब्बल 20 किलो कोळंबी पुरवली आज. वा, जल्लोष. आणि पूर्ण मंडप खर्च सुद्धा खूप काय. आपण त्याचं नाव नंतर घेणारच आहे. सतीशजी पाटील साहेब आपल्यामध्ये आहेत ज्यांचा आपण सन्मान करूया. प्रत्येकाचा इथे सन्मान करतोय. प्रत्येक आपल्याला व्यक्तीने सढळ हाताने मदत केलेली आहे. दानशूर व्यक्तिमत्व. दान सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं आणि सर्वश्रेष्ठ दान करणारे आमचे दानशूर आहेत. आणि शालिकजी भामरे काका आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारावा. सुभाषजी भामरे यांच्या शुभ हस्ते आपण शालिक भामरे यांना सन्मानित करूया. वसंतजी भामरे काका आपण पण या इकडे स्टेजवर. आणि मैदानामध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे तो 22, त्यासाठी आली सलामीची जोडी. आता याच्यापुढे लक्षात ठेवा, जर सामना सुरू होण्याच्या आधी 12 खेळाडू नसतील तर आम्ही सामनाच खेळवणार नाहीये. सामनाच खेळायचा नाहीये तो.
लाईव्ह स्पर्धा आणि आपण नावं इथे चुकीची जर आपण ठरली तर चुकीचं होऊ शकतं ना. आपण अजून सन्मान करूया. झालं. केशवजी रणवी काकांचा सन्मान घेतोय आपण. हेतोजी सन्मानित करतोय आपल्या मंडळाच्या वतीने. रोशन स्पोर्ट्स मुठवल आयोजित पाहतोय आपण मुठवल प्रीमियर लीग 2024 सीझन 2 पर्व दुसरं. आणि मैदानामध्ये गोलंदाज आहे सौरभ. बॅटर आहेत सुभाष आणि चैनू. चैनू पैलवान प्रसिद्ध झाला उंबरड्याचा. धर्मा भामरे काका या आपण सुद्धा. धर्माजी भामरे, संतोषजी भामरे, अगदी मोलाचं आम्हाला योगदान संतोषजी भामरे यांचं सुद्धा आहे या स्पर्धेसाठी. ज्यांनी आम्हाला रोख रक्कम 11,000 रुपये दिलेले आहे ते वेगळे संतोष भामरे. येस, ओके. मला वाटतं हावरेवाले आहेत संतोषजी भामरे, ते हावरे बिल्डर्स. वा. आणि हे संतोष काका भामरे ज्यांचा सन्मान घेते सुभाष भामरे यांच्या शुभ असते. आणि जाऊया आपण खेळाकडे वळूया. सामना सुरू झालाय. एक धाव झालेली आहे. सौरभचा पहिला चेंडू पडला आणि सुभाषने पहिली धाव इथे नोंदवलेली आहे. सुभाष ऑफ द मार्क. आता चैनू आहे स्ट्राईक एंडला. चैनू राईट हँड बॅट्समन. 22 धावांचं लक्ष समोर. आणि हा खराब चेंडू हाताळलाय गोलंदाज सौरवने. अतिरिक्त जोर द्यायचा प्रयत्न केला आणि सुजय भोईर आमचे पंच सांगतात इट्स वाईट डिलिव्हरी. खराब चेंडू स्क्वेअर मारा. अवांत धावसंख्येने धावा फुलतायत. 2 धावसंख्या मोरिया 11ची. बॅकफुटला गेला आणि फोर्सिंग स्ट्रोकचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. स्वतः गोलंदाज स्वतःच्या ॲक्शनमध्ये चांगली फिल्डिंग करतायत. मिडऑफला बीट करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा, परंतु मिडऑफच्या अलीकडेच चेंडूला पकडलं स्वतः गोलंदाज सौरभने. धावसंख्या स्थिर 2 वर. 24 चेंडूंमध्ये 22 धावांचं लक्ष माफक आहे, परंतु विकेट जर प्राप्त केला कदाचित हा लक्ष अवघड होऊ शकतो. कट केला स्क्वेअर ऑफ द विकेट. एका धावेसाठी जल्लोष, उत्साह, थरार नाट्य इथे रंगते मैदानामध्ये. पाहतोय आपण मुठवळ प्रीमियर लीगच्या ह्या माध्यमातून. मुठवळ गावची जत्रा आहे, क्रिकेटची जत्रा आहे, उत्सव आहे. टॉससाठी या पुढच्या सामन्यासाठी राजवी 11 आणि वर्षील 11चं कॅप्टन. हा चेंडू अपिश कट, अपर कट पाहतो आपण. चेंडू अगदी गलीच्या वरून जात असताना फिल्डर गेले आणि त्या दरम्यान एकच धाव पूर्ण केली. धावसंख्या 4 वर. राजवी 11चा कॅप्टन या वनचा आलेला आहे. टॉससाठी तिसरा सामना असेल तो. त्यानंतर मोरिया 11 विरुद्ध रोशन स्पोर्ट्स ए असा सामना असेल चौथा. सुभाषजी भामरेंच्या शुभ असते पण टॉस करणार आहोत त्या सामन्याचा पुढचा. दरम्यान मैदानामध्ये धावा झाल्यात त्या 4. गोलंदाज सौरव 3 ते 4 पावलांचं रनअप आहे. हो, बॅकफुटला गेला, कट केलाय. छान पद्धतीने बॅट रोलवर केली होती. कव्हर पॉईंटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू थांबला. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या ठिकाणी, त्या परिसरामध्ये. आणि पाहता पाहता एक धाव सुद्धा लुटलेली आहे फलंदाजाने चैनू याने. सुभाष आणि चैनूची जोडी जमलेली आहे. धावसंख्या 5 वर. आपण टॉस पाहतोय. आपण सुभाषजी भामरेंच्या शुभ असते पुढच्या सामन्यासाठी टॉस केला जातोय. आमचे लाडके ग्रामपंचायत सदस्य सुभाषजी भामरे आपल्या व्यासपीठावर. उचलण्याचा प्रयत्न होता. व्हर्टिकल बॅट रोल केली होती. सरळ बॅटचा नजारा पेश करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. राकेशजी गायकवाड टॉस कव्हर करा प्लीज. या आमच्याकडे या. आपण टॉस होताना पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती वंश 11 विरुद्ध राजवी 11 या संघासाठी. सुभाषजी भामच्या शुभ असते टॉस केला आणि छापा आलाय. फिल्डिंग स्वीकारली आहे वंश 11च्या कॅप्टनने. अभिनंदन आपलं. आपण आपला संघ तयार ठेवा अगदी, कारण सुरू असलेला सामना लवकर समाप्त होईल असं वाटतंय. लक्ष तर 22 धावांचं आहे. पहिलं षटक समाप्त झालं, 5 धावा आलेल्या आहेत, एकही गडी बाद नाहीये. नवीन बॉलर
प्रतीक आता सज्ज आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 18 मध्ये 17 खतरा वाटत नाही, कारण विकेटचं पतन होत नाही, त्याच्या कारणाने अगदी मजबूत स्थितीमध्ये आहे संघ मोरिया 11. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा उचललाय चेंडू आणि लॉंग लेगच्या वरून फेकून दिलाय. अगदी शेतामाळाकडे जात असताना चेंडू सांगतोय आय एम द सिक्सर. षटकार चैनूच्या बॅट मधून बेचैन केले चैनूने. आता बॉलरला बेचैनी वाढवलीये, एकेकडे बाद नाहीये आणि सुरुवात अगदी दिमागदार करत असताना या फुलटॉसला अगदी लिलेया फेकून दिलं लॉंग लेगच्या वरून प्रेक्षकांच्या अगदी बाजूला. चेंडू सुद्धा काही काळ हरवला होता, लपला होता, लपून बसला होता, परंतु पुन्हा आलाय मैदानामध्ये. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 11. 11 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. टीम मोरिया 11. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज प्रदीप. हो, हा चेंडू आडव्या बॅटनी मारायचा होता. अक्रॉस द लाईन फलंदाज आला, परंतु चेंडू अगदी वेगाने एसटीच्या वरून विकेट किपरच्या हातात गेला. पाहिलं शफल होताना गोलंदाजाने चतुरस्रपणा दाखवला बॉलर प्रतीकने. चांगलं प्रतीक, त्याचं चांगला नमुना पेश केला. अशा प्रकारची बॉलिंग करणं गरजेचं आहे. आता पुढे सहसा मी जास्त वेळ थांबणार नाहीये. चाबुक शॉट काऊ कोणाच्या वरून एका टप्प्याने 4 रन. आम्ही काकांना सोडून द्यावी. साठी हा फुलरलेनचा बिमर होता, परंतु चैनू अगदी उत्कृष्ट खेळाडू आहे, ज्याचा संजय सावंत स्पोर्ट्स मध्ये काल अगदी प्रवेश झाला. KLPL साठी ज्याला चांगला निधी भेटलेला आहे, मानधन भेटलं आणि संजय स्पोर्ट्स सावंतने सिलेक्शन केलं चैनूचं कालच्या ऑक्शन मध्ये. इताड्याला ऑक्शन झाला जगन पाटील यांच्या नजरेखाली आणि मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे 17 मार्च ते 21 मार्च रोजी. दिवस रात्र क्रीडा स्पर्धा आमने लोणार प्रीमियर लीग 2024 चा जल्लोष. अगदी उत्कृष्ट प्रतिसाद त्या स्पर्धेला लाभणार आहे. त्यामध्ये चैनू खेळणार आहे आपला. इथे धावा आहेत त्या 16, परंतु चैनू थांबणार नाही. स्टे डाऊन द ग्राउंड. आय एम चैनू, आय एम द बेस्ट. आणि मारलाय हा बेस्ट सिक्सर लॉंगांच्या वरून. कडक शॉट, भडक शॉट आणि गडद 6 धावा इथे आमचे युवराज नोंदित करतायत. मॅच समाप्त झाली आहे. 22 झाले पण चैनू, वा अभिनंदन. 16 नंतर षटकार मारला आणि सामना एक हाती जिंकून दाखवला. 2 षटकांमध्येच मोठा विजय प्राप्त केलाय मोरिया 11 ने. आता मॅच इथे कठीण वेळ आहे, कारण सर्व बॉलरने सुद्धा चमकदार कामगिरी केली आहे. सॉरी, आपण मॅच देऊया मिस्टर जयेशला. बॉलर ज्याने 3 धावा खर्च करून 2 गडी बाद केले पहिल्या इनिंगच्या 3ऱ्या षटकामध्ये. तो जयेश ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या जयेश फास्ट या. उत्कृष्ट कामगिरी जयेशची पाहिली आपण. आमचे सन्मानित लक्ष्मणजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण जयेशचा गुणगौरव करूया त्याच्या उत्कृष्ट खेळाबद्दल. 3 धावा खर्च केल्या 3ऱ्या षटकामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये जो त्यांनी दबाव टाकला, त्या दबावाच्या बाहेर फलंदाज आलेच नाही. पूर्ण गलचेपी केली होती, डांबून ठेवलं होतं बॅट्समनला जयेशने. बघा जयेश किती आनंदाने आलाय आमच्या स्टेजकडे. या जयेश, तुमच्यासाठी मिरिंडा आहे, मिठाईचा बॉक्स आणि सुंदर ट्रॉफी सामनावीरची लक्ष्मणजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत जयेशला. मिरिंडा, जोर का झटका धीरे से लगे. सुंदर ट्रॉफी आणि स्वीट बॉक्स.
हाताची ओंजळ कमी पडावी अशी बक्षिसं इथे आज पाहतोय सामनावीरसाठी. 2 सामने समाप्त झाले. दुसऱ्या सामन्याचा शिल्पकार ठरला मिस्टर जयेश. त्यांना लक्ष्मणजी पाटील आपले बक्षिस देत आहेत. मच्छिंद्र पाटील साहेबांचा आपण इथे यथोचित सन्मान करूया. आपल्या व्यासपीठातील सुभाषजी भांबरे साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते भगवी शाल आपण प्रदान करा मच्छिंद्र भांबरे साहेबांना. मच्छिंद्र पाटील साहेब आहेत. या मच्छिंद्रजी या. सुभाषजी भांबरेंच्या शुभ हस्ते आपण हा यथोचित सन्मान घेतोय. मच्छिंद्र पाटील साहेब आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर माईची उपदार भगवी शाल आपण देत आहोत. अगदी भगवमय वातावरण तयार झालंय आणि एक मोमेंटो. मधुकरजी भांबरे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. मधुकरजी भांबरे साहेब या आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. पुन्हा एकदा विनंती करते सुभाषजी भांबरे साहेबांना आपल्या शुभ हस्ते मधुकर भांबरे साहेबांना सन्मानित करावं आपल्या ह्या व्यासपीठावर. तिसरा सामना सुरू होणार आहे काही क्षणातच. वंश 11 विरुद्ध राजवे 11 आणि आपण पाहतोय हा यथोचित सन्मान इथे होत असताना मच्छिंद्र साहेबांचा किशोर साहेबांचा हा मधुकर साहेबांचा सन्मान झाला. आणि आत्मारामजी आता भांबरे आत्मारामजी भांबरे आपण पण समोर या. आत्मारामजी भांबरे या. नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आत्माराम काकांना यथोचित सन्मानित करतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने. मुठोळा प्रीमियर लीग 2024 एक गाव 6 संघ अशी स्पर्धा लीगच्या फॉर्मॅट मध्ये पाहतोय आपण. वर्ष दुसरं आपल्या गावचा उत्सव इथे साजरा करत असताना मुठवळ